नमस्कार. स्वामी ओम जय शंकर आदेशाचे आज आपल्या या ठिकाणी एक आपण इंटरव्ह्यू घेत आहोत आणि या इंटरव्ह्यू मध्ये आपण बघणार आहोत की आपण नाशिक येथील योगीराज मठामध्ये आलो आणि तिथले एक सदस्य आहेत. आपण आता त्यांचं नाव जाणून घेणार. आपलं नाव काय आहे? लोकेश रवींद्र मराठे. आपण या मठामध्ये केव्हापासून येत आहेत 1.5 ते 2 वर्ष झाली. आणि तुम्हाला कसं वाटतं सहवास महाराजांचा? एकदम छान. आणि मन प्रसन्न होतं. तुम्हाला कसे कसे अनुभव आलेत म्हणजे सांगाल का मला? भरपूर असे अनुभव आले म्हणजे जॉब वगैरे बद्दल, तर इतर गोष्टी घरात म्हणजे घरात असं बोलणं बसणं वगैरे वडिलांचं आमच्या सोबत कधी व्हायचं नाही. पण इथं आल्यापासून आमचं सगळं एकदम सुरळीत झालं. म्हणजे मालकांच्या कृपेने तुम्हाला अनुभव खूप चांगला हो भेटतो. हो हो. आणि अजून दुसरी गोष्ट अशी आहे की या मठाची आख्यायिका आहे. तुम्हाला माहिती आहे का की ज्यावेळेस ही मूर्ती स्थापन झाली, कारण की पहिले महाराजांची मूर्ती नव्हती हो आणि महाराजांची या ठिकाणी मूर्ती आली जशी आम्हाला माहिती कळाली, तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? हो. आम्ही आमच्या इथे पहिले महाराजांचा फोटो होता. आमची सेवा चालू होती भजनाची वगैरे. तर त्यानंतर एक कुलकर्णी म्हणून आहेत नाशिकचे, तर म्हणजे सर्व परिवारामधले भक्त परिवारामधले, तर त्यांनी ती मूर्ती दिलेली मठात. तर मग ते मूर्ती पण बनवताना पण खूप ज्यांनी बनवलेली तर त्यांना पण खूप अनुभव आलेले. जेव्हा महाराजांचा पाठ बनवलेला होता तर त्यावर आपोआप ओम आलेला होता आणि सर्व महाराजांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने ती मूर्ती बनवलेली. म्हणजे महाराजांचे आपल्याला खूप असे सुंदर अनुभव म्हणजे सगळ्यांनाच येत आहेत. हो कारण की संतवर्य योगीराज, राजाधिराज योगीराज आपण म्हणतो. हो. संतवर्य आणि राजाधिराज योगीराज म्हणजे जे योग घडवून आणू शकतात ते असे आपले शंकर महाराज आहेत. हो. तर आपण आपले असे बहुमोल असा वेळ देऊन आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल आपला धन्यवाद. आपलं नाव कळू शकतो? लोकेश रवींद्र मराठे. धन्यवाद. धन्यवाद. स्वामी ओम जय शंकर आदेश.